मसाले भात किंवा मसाला खिचडी हा जेवणाचा एक असा प्रकार आहे की जो आपल्याला जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा आपण नक्कीच हा पर्याय निवडतो, बरोबर ना. तर पहा, हा जो मसाले भात आहे तो आपल्याला पौष्टिक देखील बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळसुद्धा ॲड करायची आहे. बघा, डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. तर तो भात बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तर बघू शकता, तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी मी सुरुवातीला मोहरी घातलेली आहे. त्याच्यानंतर मी जिरे घालते थोडेसे. त्याच्यानंतर हळद घालून घेते. त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण छान असे भाजून घेणार आहोत. तर पहा, कांदा असा खरपूस भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे. एकच टोमॅटो मी घातलेला आहे. बघा, जास्त टोमॅटो घातला तर भाताची चव आंबट येऊ शकते. तर आपल्याला हा टोमॅटोसुद्धा छान असा शिजेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. बघा, आपण जे हे कांदा टोमॅटो घातलेले आहे ते व्यवस्थित परतल्यानंतरच भाताला छान अशी टेस्ट येणार आहे, नाहीतर कांद्याचा उग्र वास येऊ शकतो. त्यामध्ये आत्ता मी एक बटाटा चिरून घेतला होता. तर तो बटाटा चिरून धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता या फोडणीमध्ये भाजायचा आहे. बघा, बटाटाही आता भाजून झालेला आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात. तर बघा, मी आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते घातलेलं आहे 1 चमचा. त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर 1 चमचा घातलेली आहे. थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तर आपल्याला थोडंसं पाणी घालून सुरुवातीला हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मुगाची डाळ ॲड करायची आहे. बघा, मुगाची डाळ ही हेल्दी असते, त्यामुळे आपला मसाले भात हा हेल्दी होणार आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदूळ धुवून ठेवलेले होते पाणी नितळण्यासाठी, ते आता आपण ह्याच्यामध्ये घालून ते परतून घेऊयात, म्हणजे सर्व मसाला आपल्या तांदळाला लागून जाईल. बघा इथे त्यानंतर मी त्यामध्ये 1 तांब्या पाणी ॲड करते. बघा, तुमचा जसा तांदूळ असेल त्याप्रमाणे तुम्हाला पाणी ॲड करायचे आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी चवीनुसार मीठ घालून घेते. तर 1 चमचा मी मीठ इथे ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं टोपण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर पहा, आता प्रेशर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला भात आता रेडी आहे. तर पहा, त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आपला भात आता खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मसाला खिचडी आपली तयार आहे. तुम्ही अशी कधीही छोट्या भुकेला खाऊ शकता किंवा संध्याकाळी आपण जो डिनर घेतो तो आपल्याला हलका फुलका हवा असेल तर हा खिचडीचा ऑप्शन तुम्हाला बेस्ट राहणार आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.